शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि उच्च उत्पादन देणाऱ्या पांढऱ्या तुरीच्या वाणांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण त्यांचा कालावधी, जमिनीची निवड, उत्पादन क्षमता आणि वैशिष्ट्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुमच्या जमिनीसाठी योग्य त्या वाणाची निवड तुम्ही करू शकाल. सुरुवातीला आपण माहिती पाहूयात BDN 2013-41 या तुरीच्या वाणाबद्दल. या वाणाला गोदावरी या नावाने देखील ओळखले जाते. हे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले आणि उच्च उत्पादन देणारे पांढऱ्या तुरीचे वाण आहे. या वाणाचा कालावधी हा साधारणपणे 160 ते 165 दिवसांचा असून हे वाण मध्यम ते उशिरा येणाऱ्या गटातील वाण मानले जाते. या वाणाच्या लागवडीसाठी आपण जमीन जर पाहिली तर हे वाण मध्यम भारी तसेच कोरडवाहू जमिनीतही यशस्वीपणे घेता येते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये या वाणाची शिफारस केली जाते. या वाणाची वैशिष्ट्ये: गोदावरी तुरीची फुले पिवळसर पांढऱ्या रंगाची असून दाणे हे आकर्षक पांढऱ्या रंगाचे असतात आणि या वाणामध्ये 100 दाण्यांचे वजन हे साधारणपणे 11 ग्राम इतके असते. रोगप्रतिकारकतेच्या दृष्टीने हे वाण मर रोग आणि वांज रोगाविरुद्ध चांगली सहनशीलता दाखवते. आणि आपण जर या वाणाची उत्पादन क्षमता पाहिली तर परभणी कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार हे वाण सरासरी 19 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. त्यानंतरचे वाण आपण जे पाहणार आहोत ते आहे BDN 711. BDN 711 हे पांढऱ्या तुरीचे लोकप्रिय वाण आहे. विशेष म्हणजे कमी पावसाच्या भागासाठी हे वाण अत्यंत उपयुक्त मानले जाते. या वाणाचा कालावधी जर पाहिला तर 150 ते 155 दिवसाचा असून हे वाण मध्यम कालावधीमध्ये येणारे तुरीच्या गटामध्ये मोडते. या वाणाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आणि कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे वाण चांगल्या प्रकारे घेता येते. आपण जर या वाणाची वैशिष्ट्ये पाहिली तर या वाणाची फुले ही पिवळसर रंगाची असतात तर दाणे हे पांढऱ्या रंगाचे दिसून येतात. या वाणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अनियमित पावसाच्या परिस्थितीमध्येही हे वाण चांगले टिकून राहते आणि रोगप्रतिकारकतेच्या बाबतीत हे वाण मर आणि वांज यासारख्या तुरीतील प्रमुख रोगांना चांगली सहनशीलता दाखवते. आपण जर या वाणाची उत्पादन क्षमता पाहिली तर परभणी कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार हे वाण सरासरी 15 ते 23 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. ही होती या तुरीच्या वाणांविषयी माहिती. तर यापैकी कोणत्या तुरीच्या वाणाची लागवड तुम्ही करणार आहात तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.